कलाकारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या कोतुळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जुन्या पारंपरिक पद्धतीने वीराचा पाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी कोतुळ गावासह आजूबाजूच्या खेड्यांमधून मोठ्या संख्येने वीर आकर्षक वेशभूषेत सहभागी झाले होते. कोतुळ येथील खटपट नाका वेशी गल्ली येथे असलेल्या मानाच्या होळीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले वीर हातात हात धरून ढोल ताशांच्या गजरात होळीभोवती जोरदार घोषणाबाजी करत फेऱ्या मारून दर्शन घेत होते. यावेळी परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर गावातील विविध मंडळांच्या तसेच गावातील मंदिरांसमोरील होळीभोवती वीरांना घेऊन फेऱ्या मारण्यात आल्या. या पारंपरिक सोहळ्याला गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. त्यानंतर सर्व सजलेले वीर खंडोबा मंदिराच्या आवारात एकत्र जमले. येथे घरून आणलेले देव, तळी व भंडारा यांच्या पारंपरिक पद्धतीने तळी भरून धार्मिक विधी पार पडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सजावट करून आलेल्या वीरांचा खटपट नाका मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. बक्षीसदात्यांच्या हस्ते त्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतुळ. आज आपल्या कोतुळमध्ये वीराचा पाडवा सालाबादप्रमाणे आपले सर्व तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, हे साजरा करतात. आणि खऱ्या अर्थानं एक अति उत्साहामध्ये वीराचा पाडवा अतिशय सुंदर अशा वेशभूषा करून आमचा लहान बालवर्ग असेल, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, हे सर्वजण आपले देवऱ्यातले वीर घेऊन गावातून सर्व मिरवणूक काढून नाचतात आणि अतिउत्साहाने तो पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. खरं तर वीराचा पाडवा म्हणजे का कोतुळ नगरी म्हणजे आमची 40 गाव डांगांची राजधानी आणि या 40 गाव खेडे आमच्या कोतुळला जोडले असले कारणानं ही परंपरा 150 ते 200 वर्षापासून वीराच्या पाडव्याची सुरू असते. आणि आजसुद्धा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी वीराचा पाडवा अतिउत्साहात साजरा करण्यात आला. खरं तर खटपट नाका मंडळ असेल, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळ, हे सर्वच कार्यकर्ते अतिउत्साहाने हा पाडवा साजरा करण्यासाठी झटतात. त्यांनाही धन्यवाद द्यावा तेवढे थोडे आहे. कारण ही जुनी पारंपरिक पद्धत आता लोप होत चाललेली आहे. अनेक गावांमध्ये ह्या परंपरा लोप होत चालल्या म्हणून अजूनही आमच्या कोतुळवासियांनी ही परंपरा जतन करून ठेवली. म्हणून वीराच्या पाडव्याला अतिशय महत्त्व आहे. खरं तर एक पाडव्याचा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. आणि म्हणून आज जर पाहिलं अतिउत्साहामध्ये आमचे तरुण लहान कलाकार आहेत, खूप सुंदर अशा वेशभूषा त्यांनी साजऱ्या केल्या आणि गावातून पूर्णतः मिरवणूक काढून सर्व ग्रामस्थांचे, महिला वर्गाचे मन जिंकले आणि निश्चित त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे आहे. खरं तर सर्व गावातून मिरवणूक काढून खंडोबाच्या मंदिरापाशी ती विसर्जित होते आणि तिथं येऊन सर्वजण आपल्या देव असेल त्यात खोबरं आणून इथं देवऱ्यातील देव म्हणजे वीर आणि इथं तळी भरतात. पूर्ण गावातून मिरवणूक होऊन इथं तळी भरली जाते आणि ती तळी भरल्यानंतर ते आपापल्या घरी जातात आणि निश्चित एक अतिउत्साह असतो आणि खूप एक मजा घेण्यासारखी त्यांची ती मिरवणूक असते. म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमचे सर्व जे वीर आहेत यांना मी धन्यवाद देतो की ही परंपरा आपण चालू ठेवली. आणि तुम्हाला अशी विनंती राहील, ह्यावेळेस थोडी मिरवणूक लेट झाली आपली, परंतु पुढच्या वेळेस आपण 7:30ला म्हणजे तिथं हजरच पाहिजे. आत्ताची मिरवणूक थोडी लेट झाल्यामुळं काही लोकांना ती मिरवणूक पाहता आली नाही. म्हणून आपण पुढच्या वर्षी लवकर या आणि याच्यापेक्षा जास्त बक्षिसं पुढच्या वर्षी देऊ. खऱ्या अर्थानं आमच्या वीरांना जे बक्षिसं ठेवलेले दाते आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि काही व्यापारी वर्ग असतील, ग्रामस्थ असतील, यांनी वर्गाने दिल्या त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ही परंपरा आपण सालाबादप्रमाणे चालू ठेवू आणि पुन्हा एकदा ही वीर नाचवण्याची परंपरा जे कार्यकर्ते झटले त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार,
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.